ऑफ वासेपूर सुरू। बीडमधल्या गुन्हेगारीवरनं भाजप आमदार सुरेश धसांचा आरोप। बीड आणि परभणीवरनं सुप्रिया सुळे आक्रमक। आता मला भीती वाटते, सुळेंचं विधान। तर महाराष्ट्र सर्वात सेफ राज्य, फडणवीसांचं प्रत्युत्तर। बीडच्या पालकमंत्री पदाबाबत सर्व मिळून ठरवू, तर बीडमध्ये कुणाची दादागिरी खपवून घेणार नाही, फडणवीसांचं विधान। मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। मनोज जरांगे उद्या पीडित कुटुंबाची भेट घेणार। लाडक्या बहिणींनो, अकाउंट चेक करा। डिसेंबरचा निधी मिळायला सुरुवात। अर्थसंकल्पानंतर 2100 रुपये मिळणार, अदिती तटकरेंची माहिती। संभाजीनगरमध्ये कंत्राटी कामगाराचा क्रीडा विभागाला 21 कोटींचा गंडा। 13,000 पगार, गॉगल हिऱ्यांचा आणि गाडी BMW। समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून अचानक संभाजीनगरातील शासकीय वसतिगृहाला भेट। वसतिगृहातील अवस्था पाहून विद्यार्थ्यांसमोरच अधिकाऱ्यांची खरडपट्टी। रामटेक बंगला चंद्रशेखर बावनकुळे स्वीकारणार का? रामटेकच्या इतिहासामुळे नेते टाळतात रामटेक बंगला। विधानसभा निवडणुकीबाबत काँग्रेसनं केलेल्या तक्रारींना निवडणूक आयोगाचं सविस्तर उत्तर। 50 विधानसभा क्षेत्रात मतदार वाढल्याची तक्रार फेटाळली। कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल। कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी। विदर्भातल्या जंगल सफारी झाल्या फुल। ताडोबा आणि पेन्समध्ये 2 जानेवारीपर्यंत सफारी बुकिंग हाऊसफुल। आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। राज्य सरकारकडून राज्यातील विविध मेट्रो प्रकल्पांसाठी निधी मंजुरीची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये मुंबई, ठाणे आणि मुंबई महानगरातल्या मेट्रोसह पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पांचाही समावेश आहे। या मेट्रो प्रकल्पासाठी राज्य शासनानं भरघोस निधीची तरतूद केली आहे। 3ही मेट्रो मार्गांसाठी मिळून 282 कोटी रुपये MMRDAला वितरित करण्यात आले आहेत। एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात सरकारला ही रक्कम प्राप्त झाली आहे। आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। मुख्यमंत्री कार्यालयाचे सहसचिव राधाकृष्णन यांची महाजनेकोच्या अध्यक्षपदी बदली झाली आहे। महाजनेकोचे अध्यक्ष अन बालगन यांच्याकडे आता उद्योग विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी देण्यात आली आहे। तर गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय दैने यांच्याकडे नागपूर टेक्सटाईल आयुक्त पदाची धुरा असेल। तर आयुक्त अविशांत पांडा यांची गडचिरोलीच्या जिल्हाधिकारी पदावरती बदली करण्यात आली आहे। तर वर्ध्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून बदली होती आहे। राज्य कर सहआयुक्त C वनमाती यांची वर्ध्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। C वनमाती यांच्या जागी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे CEO संजय पवारांची वर्णी लागली आहे। विवेक जोन्स हे चंद्रपूरचे नवे जिल्हा परिषद CEO असतील। तर पुणे विभागीय महसूल उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण यांची महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेच्या CEO पदी बदली करण्यात आली आहे। तर गोपीचंद कदम यांना सोलापूर स्मार्ट सिटी CEO पदी त्यांची नियुक्ती होती आहे। प्रतिनिधी तुषार रुपनवार आपल्याला अधिक माहिती देतील। तुषार, IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात आणि त्यासोबत मेट्रोच्या निधीमध्ये घसघशीत वाढही होतीये। ज्ञानंदा, आपण जर पाहिलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हाती घेतात आपल्याला राज्यामध्ये प्रशासकीय बदल होताना पाहायला मिळतात। राज्यामध्ये जवळपास अनेक महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदल झालेले आहेत। तर दुसरीकडे मेट्रो संदर्भामध्ये भरघोस असा निधी आपल्याला एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून मिळताना पाहायला मिळतोय। जवळपास 272 कोटींचा हा निधी MMRDAला वितरित करण्यात आलेला आहे। हा निधी प्रामुख्याने मुंबई आणि ठाण्यातल्या मेट्रो मार्गिकांसाठी असणार आहे। देवेंद्र फडणवीसांनी
सर्व मेट्रोचं जाळं लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सूचना देखील दिल्याचं पाहायला मिळतंय। कारण की आठवडाभरापूर्वीच मेट्रोसाठी भरघोस असा निधी मिळावा म्हणून स्वतः देवेंद्र फडणवीसांनी एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत बैठक घेतली होती आणि आठवडाभरामध्येच एशियन डेव्हलपमेंट बँकेने जवळपास 272 कोटींचा सर्वात महत्वपूर्ण असा निधी मेट्रोसाठी आता वितरित केलेला आहे। त्यामुळे मुंबई आणि ठाण्यातलं जे मेट्रोचं जाळं आहे ते लवकरात लवकर आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे। कारण की यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतानाच मेट्रो संदर्भात प्रकल्पांना गती देण्यासाठी महत्वपूर्ण पाऊल उचललं होतं आणि आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मेट्रो संदर्भात महत्वपूर्ण निर्णय आणि निधी वितरित देताना पाहायला मिळत आहेत। धन्यवाद तुषार या सगळ्या माहितीबद्दल। आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपाला आता सुरुवात झाली असं ट्विट राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरेंनी केलंय। आदर्श आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाल्याचं अदिती तटकरेंनी म्हटलंय। अभयसिंह राजे भोसले यांच्यावर शरद पवारांनी अन्याय केला। 1999 साली अभयसिंह राजे काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते तर कदाचित काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री केलं असतं असं बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले। अभयसिंह राजेंना बाहेर ठेवल्यामुळे जिल्ह्याचं नुकसान झाल्याचाही आरोप त्यांनी केला। विधिमंडळाच्या अधिवेशनावरनं जयंत पाटलांनी सरकारवर टीका केली आहे। मोठमोठ्या घोषणा करण्याचा स्वभाव आहे, तशा काही घोषणा झाल्या नाहीत। तशा काही घोषणा झाल्या मात्र अधिवेशनात विदर्भाच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असं म्हणत जयंत पाटलांनी सरकारवर टीका केली आहे। मस्साजोग प्रकरण दाबू देणार नसल्याचा इशारा मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगेंनी दिलाय। तपासाला इतका वेळ का लागतोय? एकदा का बीडच्या जनतेने तपास हाती घेतला तर सरकारला लक्षात येईल असा इशाराही जरांगेंनी दिलाय। 28 तारखेला बीड शहरात सर्वपक्षीयांकडून निषेध मोर्चा निघणार आहे। मस्साजोगचे मृत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतल्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी हा मोर्चा असेल। बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी SIT स्थापन करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं असंही सुरेश धस म्हणाले। राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादीत नाराज असलेल्या छगन भुजबळांच्या मतदारसंघात दौरा केला। या दौऱ्यामध्ये छगन भुजबळांच्या राजकीय विरोधकांनी कोकाटेंचं जोरदार स्वागत केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातील भाजपच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांचा उद्या नागपूरमध्ये नागरी सत्कार आयोजित करण्यात आलाय। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते हा सत्कार पार पडेल। आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा सत्कार केला गेला। सांगलीच्या आटपाडीमध्ये भव्य सत्कार सोहळा आयोजित केला गेला आणि या निमित्तानं शहरातनं भव्य मिरवणूकही निघाली। उपमुख्यमंत्री झाल्यावर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी दरेगावात गेलेत। दरेगावी जाताच एकनाथ शिंदे शेतात रमल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यांनी त्यांच्या नातवासोबत शेतात फेरफटका मारत शेतीची पाहणी केली। आमच्यातल्या अनेक मंत्र्यांना बंगले दिले गेलेत तर काहींना फ्लॅट मिळालेत, मात्र बंगला आणि फ्लॅट यावरनं आमच्यात वाद होणार नाहीत हे नक्की आहे असं वक्तव्य उदय सामंतांनी केलंय। तर संजय शिरसाटांना बंगल्याच्या ऐवजी फ्लॅट मिळालाय, मात्र फ्लॅट मिळाल्यामुळे आपण नाराज नाही अशी स्पष्टोक्ती संजय शिरसाट यांनी दिली आहे। पदभार स्वीकारता समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनी कामाला सुरुवात केली। एका वसतिगृहाला अचानक भेट देत वसतिगृहातली अवस्था पाहून संजय शिरसाट चांगले संतप्त झाले। उपायुक्त जयश्री सोनकवडे यांचा संजय शिरसाट यांनी चांगला समाचार घेतला। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नवी मुंबईतील पनवेल शहर पोलीस स्थानकाला अचानक भेट दिली। कामकाजाची पाहणी करत ड्रग्ज माफिया रेव पार्ट्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। मंत्र्यांना त्यांची दालनं मिळाली, मात्र पूर्वीची कार्यालय अजूनही शिफ्ट करण्यात आलेली नाहीत। प्रताप सरनाईकांच्या कार्यालयामध्ये अजूनही कृषी मंत्र्यांचं कार्यालय सुरू आहे। लवकरात लवकर कार्यालय मिळावं अशी मागणी सरनाईकांनी केली आहे। खाते वाटपानंतर आता पालकमंत्री पदावर सर्वांच्या नजर आहे। मुंबईच्या पालकमंत्री पदावरती शिवसेना आणि भाजप दोघांनी दावा केलाय। शिवसेनेकडनं प्रताप सरनाईक तर भाजपकडनं शेलार आणि लोढा यांचं नाव चर्चेत आहे। मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर शंभूराज देसाई पहिल्यांदाच आपल्या मूळ गावी मरळी इथे आले। यावेळी गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। यावेळी देसाईंच्या हस्ते ग्रामदैवत निंजाई देवीची आरती पार पडली। राज्यामध्ये नवं सरकार आल्यानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे। हर्षदीप कांबळे यांची बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती करण्यात आली आहे।
तर अनिल डिग्गीकर यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी आता नियुक्ती होते. जामनेरमधील 43 गावांचा पाणी प्रश्न सुटणार असल्याचं कळतंय. वाघूर प्रकल्पातनं तब्बल 3830 शेततळी तयार करणार असल्याचा निर्णय जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी घेतलाय. अमित शहांच्या वक्तव्याविरोधात अमित देशमुखांनी मोटरसायकल रॅली काढली. लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ही रॅली निघाली. यावेळी शहांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.